रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। गणेश उत्सवात मोठे धरण क्षेत्रातील भीषण पाणी टंचाईची दाहकता व भीषण वास्तव दाखविणारा देखावा पहाच ऐन गणेश उत्सवात ठरतोय सर्वांचे आकर्षण। रायगड जिल्ह्यासह कोकणात गणेश उत्सव मोठ्या उत्साही आणि पारंपरिक वातावरणात साजरा होतोय। सर्वत्रच पर्यावरणपूरक विविध समस्या मांडणारे व प्रबोधन, जनजागृती आणि मानवतावादी संदेश देणारे देखावे साकारले जात आहेत। उमटे धरण सर्वाधिक चर्चेत राहिले ते म्हणजे सभोवतालच्या गावांना वर्षानुवर्षे अनियमित, दूषित आणि गढूळ दुर्गंधीयुक्त पाण्याचा होणारा पुरवठा। या कारणांनी वर्षानुवर्षे आंदोलन, शासन दरबारी पत्रव्यवहार करून ही पाणी प्रश्न सुटताना दिसत नाही। येथील अनेक गावे नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी हतबल झाली आहेत। उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगडचे सर्व पदाधिकारी तसेच ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी या कामी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। उमटे धरण क्षेत्रातील पाणी टंचाईचे भीषण वास्तव दाखविणारा उमटे धरणाचा हा देखावा ऐन गणेश उत्सवात सर्वांचे आकर्षण ठरला आहे। हा देखावा अलिबाग तालुक्यातील दिवी पारंगी या गावच्या भारत घरत आणि सुप्रिया घरत यांनी अप्रतिमरित्या साकारला आहे। हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होते। मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही। हे आम्ही 2019च्या गणपती डेकोरेशन मध्ये श्रमदान करणे हे थोडक्यात दाखवले होते। उमटे धरण संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी राकेश पाटील व नंदीश गावत यांनी 47 गावातील प्रत्येकी 4 माणसे कलेक्टर ऑफिस मध्ये घेऊन गेले असता लोकसभेची आचारसंहिता असल्यामुळे अधिकाऱ्यांनी पाण्याच्या प्रश्नावर बोलण्यास नकार दिला। पण उमटे धरण हे शेवटची घटका मोजत आहे। हे काम कोण करणार? पुढच्या वर्षी हेच परत 3-3 दिवस 4-4 दिवस पाणी नसणार। संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी यांनी सामाजिक कार्यकर्ते व धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना धरणातील गाळ काढण्यास सहकार्य करावे यामध्ये जनता व सामाजिक कार्यकर्ते पुढे आले। दिलीप भोई उर्फ छोटे यांनी अंदाजे 15 डंपर, 5 पोकलेन, 5 जेसीबी व प्रशांत नाईक, चित्रलेखा पाटील, सुरेंद्र म्हात्रे यांनी 1-1 पोकलेन व 1-1 गाडी अशा प्रकारची मदत केली। तसेच दिवीपारंगी गावातील जयवंत ठाकूर यांनी सर्व सहकार्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली। मॅक्स महाराष्ट्र न्यूज व न्यूज इंडिया यांनी ही बातमी जनतेपर्यंत व शासनापर्यंत पोहोचवली। जनतेने आतापर्यंत धरणातील गाळ काढण्याचे काम 20% पूर्ण केले आहे। तरीही राहिलेले काम शासनाने योग्य ते निधी आणून पूर्ण करावे हे निवेदन